नमस्कार मित्रांनो, आजचा RRB NTPC ची जी काही पहिली शिफ्ट आहे तर ही संपलेली आहे आणि या शिफ्टच आपण या ठिकाणी इथे अनालिसिस करतो। तर आपल्या सोबत काही विद्यार्थी ज्यांनी नुकताच पेपर या ठिकाणी इथे दिलेला आहे। ओके, तुमचं नाव काय आहे? सर, माझं नाव स्वप्नील पाटील आहे आणि आज माझा RRB च्या अंतर्गत NTPC ग्रॅज्युएट लेवलचा रेल्वेचा मी पेपरची तयारी जी केली होती 60% तयारी माझी त्याप्रमाणे होती आणि तसा पेपर हा माझा बऱ्यापैकी गेलेला आहे। थोडंफार गणिताचा जो काही पार्ट आहे तर तो तुम्हाला तेवढा व्यवस्थित नाही वाटलं, थोडं सॉल्व्ह नाही झाला माझ्याकडनं। बाकी मी प्रश्न तरी व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहेत। बरं, नवीन काही वाटलं का तुम्हाला त्या पेपर मध्ये? नवीन काही म्हणजे चालू घडामोडी, सामान्य ज्ञान मध्ये चालू घडामोडी जास्त विचारल्या गेलेल्या होत्या। अशा प्रकारे मी पेपर सॉल्व्ह केला। बरं, किती झाले तुमचे टोटल सॉल्व्ह? मी टोटल 87 क्वेश्चन सॉल्व्ह केले, बाकी काही केले नहीं। ओके, डिफिकल्ट वाटले। आपका पेपर कैसा गया? मेरा पेपर अच्छा ही था, इजी टू मॉडरेट लेवल में था। ओके, बेसिकली मैं हैदराबाद से हूँ। ओके, एंड क्या है बोले तो 3-4 महीने से रेलवे की प्रिपरेशन करते हैं या ऐसा नहीं, मैं जॉब कर रहा हूँ, IT में जॉब कर रहा हूँ। ओके ओके, मेरी प्रिपरेशन को बस 3 से 4 महीने ही हुआ है, तो इसके वजह से मैं 79 क्वेश्चन अटेम्प्ट कर पाया हूँ। थोड़ा और कुछ नहीं है, कर ले सकते, आराम से कर ले सकते, उतना हार्ड पेपर नहीं आया, इजी पेपर आया। तो सेक्शन वाइज आप बता सकते हैं कि किस तरीके से क्वेश्चंस थे वगैरह? सेक्शन वाइज देखो 3 सेक्शन है, मैथमेटिक्स, रीजनिंग एंड GK GS। तो 2025 का ही करंट अफेयर ज्यादा दिख रहा है एज ऑफ नाउ। ओके, एंड मैथ्स भी उतना करंट अफेयर जो पूछा है वो 1 साल का पूरा है या कंपेयर टू 1 साल का ही पूछा? 1 साल का पूरा है, मेजरली दिखाया हमें। ओके ओके, तो 25 ईयर का जो है वही है। और रीजनिंग का सेक्शन कैसा रहेगा? और रीजनिंग का बहुत आसान है, रीजनिंग का बहुत आसान है, रीजनिंग का बहुत आसान है, बस टाइम नहीं मिला ज्यादा करने का। लेकिन इसलिए तो हायर रीजनिंग वाला जो पार्ट रहता है वो किस तरीके से था वहाँ पर? और कोडिंग डिकोडिंग में थोड़ा टाइम ज्यादा चले गया, बाकी का सब इजी था, जिससे 60 सेकंड 70 सेकंड्स में खत्म हो जाएगा था। ओके, बट कोडिंग डिकोड में आपको क्या है, थोड़ा पैटर्न समझने के थोड़ा टाइम ज्यादा लग गया कंपेयर टू अदर्स। ओके, कंपेयर टू अदर्स, ठीक है। तो ओवरऑल आपके कितने सॉल्व हो गए? 79 क्वेश्चन सॉल्व हो गए। 79 क्वेश्चन, कोई ठीक है, चलेगा। थँक्यू थँक्यू। ओके, थँक्यू। नाव महेश कृष्णा वाहक आणि मी 1 वर्षापासून NTPC ची आणि ग्रुप डी ची तयारी करतोय। तर मी आज माझा पहिल्या शिफ्टमध्ये माझा पेपर होता, तो पेपर दिला मी। तर त्याच्यामध्ये जर वेटेजचा विषय केला तर जनरल नॉलेजमध्ये वेटेज सगळं करंट अफेअर्सवरती होतं। इकॉनॉमिकवरती फक्त 1 क्वेश्चन आणि पॉलिटीमध्ये 2 क्वेश्चन आले, हिस्ट्रीमध्ये पण 3च्या आसपास क्वेश्चन आले आणि जे आपण कम्प्युटर वगैरे म्हणतो त्याच्यामध्ये पण काही जास्त क्वेश्चन नाही आले। जसं की वेटेज सांगत 7 प्रश्न किंवा 8 प्रश्न येतात, तर त्याच्यामध्ये आम्हाला फक्त 3च प्रश्न पाहायला मिळाले आणि जेवढं पण असेल तेवढं सगळं करंट अफेअर्स आहे। स्टॅटिक GK वरती काही प्रश्न आला नाही जास्त आणि करंट अफेअर पण ते 25 मध्ये पूर्ण 25चं मधलं आलं आणि त्याच्यामध्ये काय काय योजना केल्या किंवा त्यांचं उद्देश काय होतं याच्यावरती जास्त भर दिला गेलेला आहे। आणि रिजनिंगचा पार्ट कसा होता? मॅथ्सचा पार्ट कसा होता? रिजनिंगचा पार्ट एक ओव्हरऑल सोपा होता, जसं की IBPS पद्धतीमध्ये जसं मजल्याचा क्रम असतो का 6वा मजला 5वा मजला त्याप्रमाणे पण होतं। पझल वरती क्वेश्चन होते, सिटिंग अरेंजमेंट वरती। ओके, आणि मॅथ मध्ये पर्सेंटेज वरती चांगले क्वेश्चन होते। पर्सेंटेज वरती म्हणजे प्रॉफिट लॉस होता, प्रॉफिट लॉस, SI CI वरती चांगले क्वेश्चन होते। 3 क्वेश्चन होते CI आणि SI मिळून, बाकी प्रॉफिट लॉस वरती 1च क्वेश्चन होता। किती सॉल्व झाले तुमचे क्वेश्चन सगळे? मी 70 अटेम्प्ट केले त्याच्यामध्ये। 70 सॉल्व। ओके, थँक्यू। तुमचा पेपर कसा गेलेला आहे? पेपर ओव्हरऑल गुड गेलाय माझा, म्हणजे एकदम काही खूप चांगला नाही। ऍक्च्युअली माझी प्रिपरेशन कदाचित चांगली नसेल एवढी। मॅथ्स मध्ये मला स्पेशली SSC आणि रेल्वेची तयारी करता का? हा, रेल्वेची म्हणजे मी आताच चालू केली आहे, अजून माझी पूर्ण झाली नव्हती खरं तर। पण अनालिसिसचं जर बघायला गेलं तर मला असं वाटतं मॅथ्सचं थोडंफार करायची गरज आहे, कारण क्वेश्चन इझी असतात पण टाइम जास्त कन्झ्युम होतो ना। तर मला असं वाटतं जर प्रिपरेशन चांगली केली, क्वेश्चन इझीच राहतात पण टाइम सेव्ह झाला पाहिजे, कारण की जवळजवळ असं वाटतं की सगळेच क्वेश्चन आपल्याला येतात पण ते अटेम्प्ट करणं होत नाही बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाइम ना। मला असं वाटतं की टाइम कन्झ्युमिंगचा एक पार्ट असला पाहिजे आपल्या इथं। ओके, किती क्वेश्चन सॉल्व झालेले तुमचे? टोटल 69 केले मी सॉल्व। ओके, 69 सॉल्व झालेले। 69 सॉल्व आउट ऑफ 100। ठीक आहे, आणि GS चा पार्ट कसा होता? सेक्शन वाईज सांगसाल जरा? सेक्शन वाईज जर बघायला गेलं ना तर मॅथमॅटिक्स मला असं टाइम कन्झ्युमिंगच वाटले होते।
बाकी पॉलिटी वगैरेचे ऍव्हरेज क्वेश्चन होते. GK/GS चे काही नाही, करंट अफेअरचे जे आता चालू घडामोडी आहे त्या चालू होते. बाकी असं बाहेरचं आउट ऑफ सिलेबस किंवा न बघितलेले क्वेश्चन असे कोणते दिसलेच नाही मला तर. कोणतेच नव्हते दिसत. हा, कोणतेच नव्हते. बाकी सिलेबस मधला सगळा पेपर होता. ओके. आणि मॅथ्सचा पार्ट कसा होता? मॅथ्सचा पार्ट इझी होता पण लेंदी होता, थोडाफार लेंदी होता. लेंदी होता, त्याच्यामुळे थोडा टाइम कन्झ्युमिंग मॅथ्स मध्ये झालं. ओके. टाइम कंझ्युमिंगचा पार्ट टाइम कन्झ्युमिंग पार्ट होता मॅथ्स. ठीक आहे. चालेल. थँक्यू. तुमचं नाव काय म्हटलं? अनिकेत दांदळे. ओके. चालेल. थँक्यू.